बाबा थांबा, हे हे ठेवा त्यात. हे काय आता बे? हीट बेल्ट आहे, आईसाठी आणलंय. ते काय आले? आईची पाठ दुखते ना, तर तिला शेकण्यासाठी. तिला लावायला सांगा. मला कधी बोलली नाही पाठ दुखते. माझ्या पाठीमागे तुला सांगितलं पाठ दुखते ते. आणि ह्या गोळ्या पण घ्या. गोळ्या खायले? मला काय झालं गोळ्या खायला? तुमच्यासाठी नाही आहेत गोळ्या, पण आईसाठीच आहेत. कॅल्शियमच्या आहेत. रोज न चुकता घ्यायला सांगा. हा, सगळं प्रेम आईवरच. बापासाठी कर काहीतरी कधी. बाबा तुमची फ्लाईट तयार आहे. बाबांसाठी फ्लाईटचं तिकीट बुक केलंयस? हे पोट्ट माझं बघ, माई किती काळजी आहे त्याला. नाही तर तू. सॉरी बाबा, मी फ्लाईटचं तिकीट नाही बुक केलंय. पण तुम्ही म्हणत असाल तर आत्ता करतो लगेच. अरे सोड रे, मला ते फ्लाईट बीटचं काय कौतुक नाही. कशाला पैसे वाया घालवतो? तू तिकीट बुक न करताच बाबांना फ्लाईटनी पाठवणार होतास का? अरे खाली गाडी आली आहे. तो ड्रायव्हर असा मस्त आणि फास्ट गाडी चालवतो. म्हणजे त्याच्याबरोबर गाडीत बसल्यावर ना असा मस्त विमानात बसल्याचा फील येतो. म्हणून त्या गाडीला सगळे फ्लाईट म्हणतात. राघव, बाबांना कमीत कमी वेळेत गावी पोहोचण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नाही बनवायचा आहे, फक्त व्यवस्थित गावी पोहोचायचंय. त्यामुळे ड्रायव्हरना सांग गाडी अजिबात फास्ट चालवायची नाही. बाबांना प्रवासात अजिबात काहीही त्रास होता कामा नये. एकदम आरामात गावी पोहोचले पाहिजेत ते. जर काही त्रास झाला ना त्यांना तर तुझं काही खरं नाही, कळलं? काय झालं बाबा? नाही काही नाही. म्हणजे कसं आहे, एखादं नाणं खोटं आहे म्हणून आपण पैशातून बाजूला काढून ठेवतो ना, आणि तेच नेमकं सोन्याचं निघावं, तसं काहीतरी झालं माझं. डोंट वरी, मी ड्रायव्हरला सांगतो गाडी हळू चालवायला. हा, मी काय म्हणतो राघव, ती गाडी कॅन्सल कर ना तू. मी जातो एसटीने. कायले पैसे वाया घालवतो तू? अजिबात नाही बाबा, अजिबात नाही. तुम्ही खास माझ्या बर्थडेसाठी आला होतात ना, त्यामुळे मी मागवलेल्या गाडीतूनच जायचंय. मस्त आरामात जा. बरं ठीक आहे, मग निघतो मी आता. जर लवकर जायला पाहिजे, नाही तर उशीर होईल. कुठे काळजी घ्या. आणि तू श्रीकांत तुम्हाला परत त्रास द्यायला लागला तुम्हाला फोन करा, दुसऱ्या दिवशी हजर आहे मी. तुम्ही काही काळजी करू नका बाबा, आम्ही श्रीकांतला हँडल करू. हा, तू काय कपाळ करणार हँडल? हा हँडल करणार. याला अजून सौम्याला हँडल करता येत नाही. बोला. नाही तुम्हीही बोला. एवढं काय म्हणायला लावून घेतो तू? अरे एवढे वर्ष झाली माझ्या लग्नाला, मला अजून तारामतीला हँडल करता येत नाही. आणि हे तर प्रेम आहे, याच्यात तर घरी गंमत आहे. ए सौम्याची काळजी घे. हो काळजी घेतो, पण सॉरी मला आत्ता आठवलं, मला जायला उशीर होतोय. मला सौम्याला कॅफेमध्ये जाऊन भेटायचं होतं. चला मी निघतो बाबा. हॅपी जर्नी. नीट जा व्यवस्थित. चला बाय बाय, भेटू. नीट जा रे. हो काळजी घे, धांदरटपणा करू नको. काय पोट्ट आहे. मला ना कधी कधी तुमच्या प्रेमात पडलेल्या पोरांची भारी दया येते. बाबा काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे मी. तू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग
एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभ्या, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके